ठाणे जिल्ह्यातले व्यापारी सध्या चांगलेच धास्तावलेत आणि या व्यापाऱ्यांनी चद्दर गँगची धास्ती घेतली आहे। गेल्या काही दिवसात कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी परिसरात चद्दर गँगने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। चद्दर गँगची दहशत इतकी वाढली आहे की आता रात्री सुद्धा दुकानात थांबायचं का असा प्रश्न या व्यापाऱ्यांना पडलाय। गेल्या आठवडाभरात चद्दर गँगने लाखो रुपयांचा माल हातोहात लांबवला। विशेष म्हणजे इतकं होऊनही पोलिसांच्या हाती मात्र चद्दर गँग संदर्भातले कोणतेच धागेदोरे लागले नाहीत। ही चद्दर गँग केवळ व्यापारीच नाही तर पोलिसांची देखील डोकेदुखी बनली आहे। पाहूया चद्दर गँगच्या दहशतीचा हा रिपोर्ट। कल्याण, उल्हासनगर, भिवंडीत चद्दर गँगची दहशत। लाखोंच्या मालावर चद्दर गँगचा डल्ला। चद्दर गँगच्या कारवायांमुळे व्यापारी हतबल। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। या तीनही घटनांचं हे सीसीटीव्ही फुटेज पहा। हे कुणी फुटपाथवर झोपणारे भिकारी नाहीत तर हीच आहे चद्दर गँग, ज्यांचं नाव काढताच व्यापारी थरथर कापतात। गेल्या आठवड्याभरापासून या चद्दर गँगनं ठाणे जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे। कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक या गँगनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे। सर्वात आधी या चद्दर गँगनं कल्याणमध्ये आपली दहशत निर्माण केली। अंधार आणि थंडीचा फायदा घेऊन त्यांनी कल्याणमधल्या 2 दुकानांसमोर ठाण मांडलं। येणाऱ्या जाणाऱ्याला ते फुटपाथवरचे भिकारी वाटले। थंडीपासून बचावासाठी किंवा कपडे बदलण्यासाठी त्यांनी चादरीचा आधार घेतला असावा असं वाटलं। याचाच फायदा घेत या टोळीनं 2 दुकानांवर हात साफ केला। दुकानांचं शटर फोडून त्यातला माल या चद्दर गँगनं हातोहात लांबवलाय। कुठल्या तरी दुकानाच्या समोर हे अशी चादर लावून बसतात रात्रीच्या वेळी, असा लोकांना भासवतात की त्या ठिकाणी लेडीज काहीतरी कपडे चेंज करतात किंवा असं प्रकार, म्हणजे त्या लोक त्या गोष्टीकडे काही जास्त बघत नाही आणि मागून त्याचा हा उद्योग चालू असतो। त्या ठिकाणी शटर लिफ्टिंग करायचे। कल्याणमध्ये चद्दर गँगची दहशत पसरत असतानाच या टोळीनं आपला मोर्चा वळवला उल्हासनगर शहरात। इथला शिवाजी चौक परिसर तसा रात्रीही जागता असतो, पण इथंही चद्दर गँगनं आपली हातसफाई दाखवली। पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी इथल्या साऊंड ऑफ म्युझिक या दुकानासमोर चादर पसरली आणि दुकानाचं शटर फोडून लाखोंचे मोबाईल लांबवले। चोरों को मालूम है कौन से महंगे मोबाइल है, वही सब उठाए हैं। लगभग 40-50 लाख की चोरी हुई है। ये एक पुलिस के लिए जबरदस्त चैलेंज है। आता ही टोळी भिवंडीत दाखल झाली आहे। भिवंडी कल्याण रोडवरील कोनगावातल्या मुख्य रस्त्यावर यश कलेक्शन या मोबाईलच्या दुकानात चद्दर गँगनं लक्ष केलं। आपली नेहमीची ट्रिक वापरत या चोरट्यांनी कुणालाही संशय येऊ न देता दुकानासमोर चादर धरून शटर फोडलं आणि लाखोंचे मोबाईल घेऊन पोबारा केला। विशेष म्हणजे कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींचा दौरा असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेकडो पोलिसांचा राबता होता। असं असतानाही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चद्दर गँगनं या चोऱ्या केल्यात। त्यामुळे या गँगला जेरबंद करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, ठाणे।